सुधागडात दहीहंडी युद्ध, भाजपाकडून 2,22,000ची तर शिवसेना शिंदे गटाची 3 लाखाची दहीहंडी। पालीत गोविंदांचा जल्लोष की महायुद्ध? पाली वाघोशी अमित गायकवाड। यंदाच्या दहीहंडीला सुधागडात फक्त माखणाची नव्हे तर पैशाची आणि राजकारणाचा पण पाऊस पडणार आहे। पालीत भाजपाने तब्बल 2,22,222 किमतीची भव्य दहीहंडी जाहीर केली असून भाजप नेते प्रकाश देसाई यांनी मी अनेक वर्षापासून पालीत दहीहंडीचे आयोजन करतो, ही माझी परंपरा आहे असा दावा केला। मात्र हा दावा ऐकून शिवसेना शिंदे गट सरसावली। नेते अनुपम कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत थेट हल्ला चढवला। पालीतील पारंपरिक दहीहंडी ही शिवसेनेची शान आहे, कोणीही धनदांडग्याने तिचे श्रेय घेऊ नये। इतक्यावरच ते न थांबता त्यांनी भाजपाला मागे टाकण्याची घोषणा केली। यंदा आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या उपस्थितीत शिवसेना तब्बल 3 लाख किमतीची दहीहंडी उभारणार आहे, त्यात सर्व शिवसैनिकांचा भक्कम सहभाग असेल। आता एकच प्रश्न, गोविंदांच्या उत्साहाचा आवाज जास्त येणार की राजकीय फटाकेबाजीचा? सुधागड मात्र तयार आहे, कारण यंदा दहीहंडी फोडणार फक्त गोविंदा नाही तर 2 पक्षांची प्रतिष्ठाही। शहरी भागामध्ये बऱ्यापैकी सगळीकडे आलेली आहे। मला वाटतं मी माझा जवळजवळ 26 वर्ष मी दहीहंडी मानतो। 26 वर्ष झाली मला मी दहीहंडी मानतो पालीमध्ये। मला म्हणजे ज्यावेळी मी 11 वर्ष राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो, त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा कार्याध्यक्ष असेल, त्याच्या बक्षिसाची रक्कम असेल, काही असेल, आम्ही सर्व शिवसैनिक, मग तो पदाधिकारी असेल, सामान्य शिवसैनिक असेल, कार्यकर्ता असेल, आम्ही सगळेजण पदर खर्चानी हा खर्च करून आम्ही दरवर्षी दहीहंडी महोत्सव साजरा करत असतो। आणि या वर्षी सुद्धा आमचा दहीहंडी महोत्सव होणारच आहे। फक्त कसं झालं की काही लोक शिवसेनेमधनं फुटून भाजपमध्ये गेले, त्यांना असं दाखवायचंय की मी होतो म्हणून शिवसेनेची दहीहंडी व्हायची। पण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की शिवसेना एका व्यक्तीवरती अवलंबून राहिलेला पार्टी नक्कीच नाहीये। आम्ही शून्यातनं निर्मिती करणारे सगळे शिवसैनिक आहोत। आम्ही दरवर्षी अतिशय जोमानी आणि अतिशय उत्साहाने पदर खर्चाने आम्ही दहीहंडी महोत्सव साजरा करत होतो। आता भाजपात गेल्यामुळे त्या लोकांना असं दाखवायचंय की हा दहीहंडी महोत्सव मी करत असतो, म्हणून त्यांनी कदाचित ज्या ठिकाणी आम्ही दहीहंडी महोत्सव